मी मुंबईला एका लेडीज डॉक्टरच्या तिथे ड्रायव्हरची नोकरी करत होतो। ती डॉक्टर माझ्या कामावर खूप खुश होती, म्हणूनच तिने मला आपल्या घरीच ठेवून घेतलं होतं, कारण ती घरात एकटीच राहत होती। आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोज रात्री माझ्या मालकींच्या रूममधून ओरडण्याचा आवाज यायचा। माझी मालकीन तर घरात एकटीच राहत होती, मग हा ओरडण्याचा आवाज कोणाचा होता, नेमकं काय भानगड हे पाहण्यासाठी मी मालकींच्या रूममध्ये लपून बसलो, तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझी मालकीन तर 2 पुरुषांसोबत। माझं नाव राहुल आहे। मी छोट्याशा शहरातून नोकरीनिमित्त मुंबईला आलो होतो, परंतु माझे शिक्षण फारच कमी असल्यामुळे मला सहजासहजी नोकरी मिळाली नाही। मी नोकरीसाठी खूप फिरलो, परंतु मुंबईत येऊन 1 महिना झाला होता, तरी देखील मला नोकरी मिळत नव्हती। आता माझ्या आईने मला खर्चासाठी दिलेले पैसे देखील संपत आले होते, त्यामुळे मी नाइलाजाने मिळेल ते काम करण्याचं ठरवलं। शेवटी माझ्या एका मित्राच्या ओळखीने मला एका हॉटेलमध्ये वेटरचं काम मिळालं। हॉटेलमधून मिळणाऱ्या पगारातून माझा खर्च भागत होता, परंतु मी गावाकडे आईला पैसे पाठवू शकत नव्हतो। एक दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळे हॉटेलमधून लवकर सुट्टी घेऊन दुपारच्या वेळी मी घरी जात होतो, तेव्हा अचानक समोरून येणाऱ्या एका गाडीने मला धडक दिली आणि मी रस्त्यावरच खाली पडलो। मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होतो आणि माझ्यासमोर एक सुंदर लेडीज डॉक्टर उभी होती। माझ्या डोक्याला पट्टी बांधली होती आणि माझं डोकं खूपच दुखत होतं। मला शुद्ध आलेली पाहून ती लेडीज डॉक्टर पुढे आली आणि मला माझ्याबद्दल विचारू लागली। तेव्हा मी त्या डॉक्टरला माझ्याबद्दल सर्व खरं सांगितलं। ती लेडीज डॉक्टर सांगू लागली की तुम्ही रस्त्यात माझ्या गाडीला धडकला होता आणि बेशुद्ध येऊन खाली पडलात। गाडीचा स्पीड जास्त नसल्यामुळे तुम्हाला जास्त काही लागलं नाही, परंतु माझ्या चुकीमुळे तुमची ही अवस्था झाली आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या घरी चला, मी तिथेच तुमच्यावर उपचार करेल। सुरुवातीला मी या गोष्टीला साफ नकार दिला, परंतु त्यांनी खूप आग्रह केल्यानंतर त्यांच्या घरी जायला तयार झालो। त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या लेडीज डॉक्टरने माझी खूप काळजी घेतली। मला जरासं बरं वाटल्यावर मी माघारी परत माझ्या घरी जाण्यास निघालो। तेव्हा ती लेडीज डॉक्टर म्हणाली की मला एका ड्रायव्हरची खूप गरज आहे, काय तुम्ही माझ्या गाडीवर ड्रायव्हरची नोकरी करताल का? मला गाडी चांगल्या प्रकारे चालवता येत होती, त्यामुळे त्यांचे ते बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला। शिवाय त्या डॉक्टरने त्यांच्याच बंगल्यात माझी राहण्याची सोय देखील केली होती, त्यामुळे तर मी फारच खुश होतो। मी त्या लेडीज डॉक्टरला म्हणालो, मी तुम्हाला मॅडम म्हणू शकतो का? त्यावर त्या हसतच म्हणाल्या, हो नक्की। त्या दिवसापासून मी त्यांच्या गाडीवर ड्रायव्हरची नोकरी करू लागलो। मला फक्त त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे आणि घरी घेऊन येणे एवढेच काम होतं, आणि त्या बदल्यात त्या मला पगार देखील चांगला देत होत्या आणि वरून त्यांच्या घरात राहण्याची माझी सोय देखील केली होती। त्यांचं नाव अंजली होतं। अंजली मॅडम ह्या एक प्रसिद्ध आणि इमानदार लेडीज डॉक्टर होत्या। एक दिवस रात्री मला खूपच करमत असल्यामुळे मी जेवण झाल्यानंतर बंगल्याच्या बाहेर फेरफटका मारत होतो। तेवढ्यात मला असं जाणवलं की अंजली मॅडमच्या रूम मधून कोणाचा तरी दबक्या आवाजात बोलण्याचा आवाज येत आहे। मला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, कारण घरात अंजली मॅडम आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीच राहत नव्हतं। आज मला पहिल्यांदा बंगल्यात अजून कोणीतरी आहे याची जाणीव झाली होती। मी पटकन माझ्या डोक्यातून बाकीचे विचार झटकून टाकले। कदाचित अंजली मॅडम ह्या फोनवर कोणाशी तरी बोलत असाव्यात। त्या एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना इमर्जन्सी रात्रीचे फोन देखील येत असायचे। अंजली मॅडम ह्या एक दयाळू आणि इमानदार लेडीज डॉक्टर होत्या। त्या आपल्या पेशंटसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालायला तयार असायच्या। मला त्यांच्या इथे नोकरीला लागून 6 महिने झाले होते, परंतु अजूनपर्यंत मला त्यांच्यात वाईट असं काहीच दिसलं नव्हतं। दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडलं। मला खूप करमत असल्यामुळे मी बंगल्याच्या बाहेर फेरफटका मारत होतो आणि तेच अंजली मॅडमच्या रूम मधून आवाज येऊ लागला, परंतु तो आवाज फोनवर बोलण्याचा नव्हता। त्या कोणातरी सोबत दबक्या आवाजात बोलत होत्या। मी त्यांचा नोकर असल्यामुळे त्यांच्या दरवाजापाशी जाऊन त्यांचं बोलणं ऐकणं मला योग्य वाटलं नाही। मी आजपर्यंत कधीच अंजली मॅडमच्या नातलगांना किंवा त्यांच्या मित्रांना घरी आलेलं बघितलं नव्हतं। त्यांच्या घरचे लोक देखील दुसऱ्या शहरात राहत होते, त्या एकट्याच या बंगल्यात राहत होत्या। शेवटी मी माझ्या रूममध्ये आलो आणि विचार करू लागलो की निम्म्या रात्री अंजली मॅडमच्या रूममध्ये कोण आलं असेल। अजून तर त्यांचं लग्न पण झालं नव्हतं। त्या दिसायला सुंदर आणि तरुण होत्या। त्या हॉस्पिटल शिवाय इतर कुठेही जात नव्हत्या, कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडल्यानंतर डायरेक्ट घरीच घेऊन येत होतो। मग मला आश्चर्य या गोष्टीचं वाटायचं की अंजली मॅडमच्या आयुष्यात असं कोण आहे जो निम्म्या रात्री मॅडमला भेटायला घरी येतो आणि मला त्याची खबर देखील नव्हती। असाच विचार करत असताना मला झोप लागली। दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंजली मॅडमला हॉस्पिटलमध्ये सोडायला निघालो। त्या गाडीच्या मागच्या सीटवर बसल्या होत्या। त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की त्या रात्रभर झोपल्या नाही। त्यांचा चेहरा एकदम थकल्यासारखा दिसत होता। मी त्यांना अचानक विचारलं,
तुम्ही रात्रभर झोपला नाही का? त्यावर त्या पण म्हणाल्या, काय झालं, तू मला हा प्रश्न का विचारला? मी तर रात्री 11 वाजताच झोपले होते. मला हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी पूर्ण झोपेची खूप गरज असते, म्हणून मी रात्री अजिबात जागत नाही. अंजली मॅडमचे ते बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटलं, कारण मला चांगलंच माहित होतं अंजली मॅडम रात्रभर झोपल्या नव्हत्या. त्यांना माझ्याशी खोटं बोलण्याची काय गरज होती? मी त्यांच्याकडे एक नजर टाकली तर त्या आपल्याच विचारात बाहेर पाहत होत्या. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि गाडी पार्किंगमध्ये लावून गाडीत बसलो. आता माझ्या मनात अंजली मॅडम बद्दल वाईट विचार येऊ लागले होते. वरून भोळ्या बाबड्या दिसणाऱ्या अंजली मॅडम या किती चालाक बाई होत्या. खरं तर मी त्यांच्याबद्दल असा विचार करायला नको होता, पण माझ्या डोळ्यांनी जे मला दिसत होतं त्यामुळे मी असा विचार करण्यास भाग पडलो होतो. संध्याकाळी मी त्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलो. त्या आपल्या रूममध्ये निघून गेल्या आणि मी देखील काही काम नसल्यामुळे आराम करण्यासाठी माझ्या रूममध्ये आलो. त्या दिवशी रात्री देखील मी मुद्दामूनच रूमच्या बाहेर मोकळ्या हवेत फिरण्यासाठी निघालो. आज देखील मला अंजली मॅडमच्या रूम मधून कोणीतरी हळू बोलण्याचा आवाज येत होता. मी ते बोलणं ऐकण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मला काहीच ऐकू येत नव्हतं. माहित नाही यावेळेस अंजली मॅडमला कोण भेटायला येत होतं. काही वेळानंतर मी माझ्या रूममध्ये जाऊ लागलो तर अचानक मला अंजली मॅडमचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. मला राहवलं नाही म्हणून मी पळतच मॅडमच्या रूमकडे गेलो. जसं मी दार उघडलं तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मॅडम तर आपल्या रूममध्ये 2 पुरुषांसोबत. आतलं दृश्य पाहून मला माझ्या डोळ्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. जसं दिसत होतं तसं अजिबात नव्हतं. मी विचार देखील केला नव्हता की मॅडम निम्म्या रात्री 2 पुरुषांसोबत असतील. मला बघून मॅडमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि त्या मला रागानच म्हणाल्या, निम्म्या रात्री तू माझ्या रूममध्ये का आला आहेस? मी पहिल्यांदा मॅडमला एवढा कठोर शब्दात बोलताना बघितलं होतं. मी त्यांना म्हणालो, मला तुमच्या रूममधून ओरडण्याचा आवाज आला. मला वाटलं तुम्ही काहीतरी संकटात आहे म्हणून मी आलो. ते 2 पुरुष देखील माझ्याकडे रागानेच बघत होते. मॅडम मला रागाने म्हणाल्या, तू तुझ्या रूममध्ये जा आणि तुझ्या कामाशी काम ठेव. यापुढे रात्री तू माझ्या रूमच्या जवळ फिरकू देखील नकोस. मी उलट पावलांनी माझ्या रूममध्ये परत आलो. मला आता अस्वस्थ वाटू लागलं होतं. मॅडम एक कुमारी लेडीज डॉक्टर होत्या. मग त्या निम्म्या रात्री 2 पुरुषांसोबत त्यांच्या रूममध्ये काय करत होत्या? त्यांच्या रूममधून तो ओरडण्याचा आवाज का आला होता? यामागची सत्यता काय आहे ते जाणून घेतल्याशिवाय मी आता गप्प बसणार नव्हतो. मी जेव्हा रूममध्ये पोहोचलो तेव्हा एका पुरुषाने मॅडमचा हात घट्ट पकडलेला होता. तो मॅडमच्या खूपच जवळ होता. मला आश्चर्य त्या गोष्टीचं वाटत होतं. मॅडम सारख्या एक सभ्य महिला 2 पुरुषांसोबत आपली रात्र कशी काय घालू शकत होत्या? दुसऱ्या दिवशी सकाळी मॅडम माझ्यासोबत एक शब्द देखील बोलल्या नाही. आजही त्यांचा चेहरा चांगलाच पिवळा पडलेला होता. रात्रभराचा थकवा त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होता. मी त्यांच्यापासून माझी नजर चुकवत होतो. मला भीती होती की त्या मला नोकरीवरून तर काढून टाकणार नाही ना. माझ्याजवळ दुसरीकडे राहायला जागा नव्हती, नाही मला दुसरी नोकरी होती. आता मी ठरवलं होतं की मी स्वतःच यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेणार आहे. रात्री जेवण झाल्यानंतर मॅडमला थोडंसं बाहेर फिरण्याची सवय होती. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन मी त्यांच्या रूममध्ये बसलो. आता मात्र मला खूप भीती वाटत होती. मी जे करत होतो ती गोष्ट अजिबात चांगली नव्हती, परंतु सत्य काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं. थोड्याच वेळात मॅडम आपल्या रूममध्ये येऊन बसल्या. 11च्या सुमारास ते 2 पुरुष रूममध्ये आले. त्यांना बघून मॅडमचा चेहरा उतरला होता आणि त्या पटकन उठून उभ्या राहिल्या. त्यातील एका माणसाने पटकन मॅडमचा हात पकडून आपल्या जवळ त्यांना खेचून घेतलं. हळूहळू मॅडमच्या हुदक्यांचा आवाज रूममध्ये येऊ लागला होता. माझ्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. मी मॅडमच्या रूममध्ये असलेल्या एका लाकडी कपाटात लपून बसलो होतो. त्यातल्या एका पुरुषाने मॅडमला धक्का देऊन बेडवर पाडलं आणि आपल्या मोबाईलमधून काहीतरी दाखवू लागला. सोबतच तो मॅडमला धमकावत होता की त्यांनी जर आमची गोष्ट मान्य केली नाही तर आम्ही आमची हद्द पार करू. आता माझ्या लक्षात आलं होतं की ते लोक मॅडमला ब्लॅकमेल करत होते. नक्कीच त्यांच्याजवळ मॅडमचे काही फोटो होते, परंतु त्या माणसाला मॅडमकडून काय पाहिजे होतं ते मला कळालं नाही. मॅडम त्यांच्या हातपाया पडत होत्या, परंतु तो माणूस त्यांना म्हणाला की तुम्ही जर आमचं काम लवकर केलं नाही तर मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. त्यावर मॅडमने त्यांना विश्वास दिला की मी तुमचं काम लवकरच करेल आणि ते 2 माणसं मॅडमला धमकावून रूम मधून निघून गेले. त्या बेडवर बसून रडत होत्या. मी पटकन कपाटातून बाहेर आलो आणि त्यांच्या समोर येऊन उभा राहिलो. मला बघून तर त्या एकदम बचकल्या आणि मला म्हणाल्या, तू इथे काय करत आहेस? मी त्यांना म्हणालो, मला तुम्हाला मदत करायची आहे, परंतु त्या अगोदर सत्य काय आहे ते तुम्हाला मला सांगावं लागेल. मी त्यांच्या पायाजवळ बसलो आणि त्यांना विश्वास दिला की मी पूर्णपणे तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. संकटाच्या वेळी तुम्ही मला मदत केली होती, आता मला देखील ते उपकार फेडण्याची संधी द्या. त्यावर मॅडमने जे काही सांगितलं ते ऐकून तर माझ्या अंगाला काटा आला. ते 2 माणसे मॅडमला खूप दिवसांपासून धमकी देण्यासाठी येत होते.
त्यातल्या एका माणसाकडे मॅडमच्या घरच्यांचे फोटो होते. तो त्यांना धमकी देत होता की तू जर आमचं काम केलं नाहीस तर आम्ही तुझ्या घरच्या लोकांना मारून टाकू. तो माणूस मॅडमला एक बेकायदेशीर आणि अमानुष असं काम करण्याची मागणी करत होता. मॅडम ह्या मुंबईतल्या एक प्रसिद्ध लेडीज डॉक्टर होत्या. त्यामुळे मुंबईतील श्रीमंत लोक त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी येत असायचे. एक दिवस एक श्रीमंत बाई त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी आली. तिला हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता, परंतु तिची केस एवढी काळजी करण्यासारखी नव्हती. मॅडमने खूप प्रामाणिकपणे उपचार करून तिला ठीक केलं. पण अचानक एक दिवस त्या बाईचे 2 मुले मॅडम जवळ आले आणि त्यांच्या आईचे औषध बदलण्यास सांगू लागले. ते मॅडमला अशा औषधाचा वापर करण्यासाठी सांगत होते ज्यामुळे त्यांच्या आईचा जीव जाईल. त्या 2 मुलांना आपल्या आईला मारायचं होतं, कारण त्यांच्या आईच्या नावावर खूप सारी संपत्ती होती आणि मृत्यूपत्रानुसार त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यावरच त्यांना हे सर्व संपत्ती मिळणार होती. म्हणून त्यांनी विचार केला की एखाद्या डॉक्टरच्या मदतीने त्यांच्या आईला संपवावे, म्हणजे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. मॅडम एक साध्या आणि इमानदार डॉक्टर होत्या, त्यामुळे या सर्व गोष्टीला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्याची धमकी दिली होती. परंतु ते दोन्ही माणसे खूप हुशार होती. त्यांनी मॅडमला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की तुम्ही जर आमचं काम केलं नाही तर गावाकडे राहणाऱ्या तुमच्या घरच्या लोकांना आम्ही जीवे मारून टाकू. त्यांच्या या धमकीला मॅडम खूप घाबरल्या होत्या. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायचा विचार त्यांनी मागे घेतला. परंतु त्यांचा प्रामाणिकपणा त्या महिलेला चुकीचं औषध देण्यापासून त्यांना थांबवत होता. काही दिवसांपासून ते 2 माणसे रोज रात्री त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांना धमकावत होते, परंतु मॅडम काहीतरी निमित्त सांगून त्यांना थांबवत होत्या. परंतु आता त्या लोकांची सहनशक्ती संपली होती. त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या आईला मारायचं होतं. आता तर त्यांनी मॅडमला हे काम करण्यासाठी फक्त 2 दिवसाची मुदत दिली होती. जर 2 दिवसाच्या आत त्यांनी जर त्यांच्या आईला संपवलं नाही तर ते मॅडमच्या घरच्या लोकांना मारून टाकणार होते. त्यांना माहित होतं मॅडम या घरात एकट्याच राहतात, त्यामुळे त्यांना मदत करायला कोणीच येऊ शकत नाही. याच गोष्टीचा ते लोक फायदा घेत होते. मॅडमचं ते बोलणं ऐकून मला स्वतःची लाज वाटू लागली होती. मी त्यांच्याबद्दल काय विचार करून बसलो होतो. त्यावर मी मॅडमला समजावत म्हणालो, तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही, आता मी तुमच्या सोबत आहे. मॅडम सांगू लागल्या की ते लोक माझ्यावर नजर ठेवूनच असतात, त्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नाही. त्यावर मी मॅडमला म्हणालो, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, पण मी तर जाऊ शकतो ना. मी उद्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवतो. मी पोलिसांना सर्व गोष्टी सांगतो. दोघांना जर सोबत अटक झाली तर तुमच्या घरच्या लोकांना कोणीच नुकसान पोहोचू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मॅडमला हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि गाडी पार्किंग मध्ये लावून दिली आणि स्वतः एक टॅक्सी करून पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलिसांना मी घडलेली सर्व हकीकत सांगितली. थोड्याच वेळात पोलिसांनी त्या 2 माणसांना अटक केली. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेली ती महिला सांगू लागली की खरं तर ते दोघं माझे सावत्र मुलं आहे, परंतु मी विचार देखील केला नव्हता की ते संपत्तीसाठी माझ्या जीवाशी खेळतील. मॅडम मला धन्यवाद देत म्हणाल्या, आज जर तू वेळेवर मला मदत केली नसती तर मी चुकीच्या मार्गाला गेली असती. मॅडमचे माझ्यावर खूप उपकार होते आणि त्याच उपकाराची परतफेड करण्याचा मी प्रयत्न केला होता. आजकाल लोक संपत्ती आणि पैशासाठी माणुसकी विसरत चालले आहे. ते 2 माणसे तर पैशासाठी आपल्या आईलाच मारायला निघाले होते. मी मॅडमची माफी मागितली, कारण काही काळापुरता का होईना मी त्यांच्यावर संशय घेतला होता. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. आपल्या सभोवताली काहीतरी विचित्र घडत आहे असं जाणवलं तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या लोकांची नेहमीच काळजी घ्या. कथा कशी वाटली मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.